ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याभिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरूंना वंदन करते, तुम्हा सगळ्यांना अभिवादन करते आणि आपला जो आत्माराम ग्रंथ सुरू आहे त्यातलं आज आपण माया निरूपण याकडे वळणार आहोत। पहिलं जे त्याग निरूपण होतं त्यातलं 39 ओव्या होत्या, त्यामध्ये ज्यामध्ये कशाचा त्याग करायचा आहे आणि आपल्या समर्थांनी म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी शिष्याला त्याच्या पुढे जेव्हा त्यांना लक्षात आलं की आता शिष्य तळमळतोय, त्याला जी आत्मस्थिती प्राप्त करायची आहे, कारण ग्रंथाचा उद्देशच हा आहे की माईकाचा त्याग करून साधना करून हे सगळी आपली आपण जी 5 समास शिकणार आहोत त्याने आपला आत्मपद काय आहे हे निदान शब्दाने आधी आणि नंतर अनुभवात त्याचं रूपांतर व्हावं याकरता आहे। आणि आपल्या शिष्याला ती तळमळ लागलेली आहे असं लक्षात आल्यानंतर त्याग निरूपणातच शेवटी त्यांनी समर्थांनी आपल्याला शिष्याला म्हणजे आपल्या सगळ्यांना असं सांगितलं की नाशिवंत तितुके देसी तरी पद प्राप्त निश्चयेसी त्यामध्ये लालूच करीसी तरी स्वहित न घडे। त्याग निरूपणातली मी सांगतेय, नाशिवंत ते देसी म्हणाले ते थोडस आधीचा विचार करून आपण आज माया निरूपण सुरू करतोय। तू मला देऊन टाक असं म्हणाले ते, तुझ्याकडचं जे नाशिवंत आहे ते मला देऊन टाक। स्वतः आत्मानुभव आल्या असल्यामुळे आता तुलाही तो यावा, संतांचा निरपेक्ष भाव हा इथे दिसतो। त्यांना आपल्याकडून बाकी काहीही नको असतं, पण तुझी स्वस्वरूपाची जाणीव, त्याचा अनुभव, ते अनुभवरूपी तत्व असल्यामुळे त्या पद्धतीने तुला यावा, ही तळमळ, ही कळकळ आणि ही निरपेक्षता संतांमध्ये असते। आणि त्या पद्धतीने समर्थांनी आपल्या सगळ्यांसाठी शिष्याला सांगितलं की तू तुझ्याकडचं नाशिवंत मला दे। मग आता नाशिवंत म्हणजे काय हा शिष्याला प्रश्न पडतो। अर्थात आता आपल्यालाही सगळ्यांना तो आहे की बाबा नाशिवंत म्हटलं तर त्याच्यात काय काय मोडतं, यासाठी आता पुढचं निरूपण म्हणजे माया निरूपण सुरू होतं। त्यामध्ये शिष्याला श्री गुरूंचा, संपूर्ण श्री गुरु अतिशय परमपुरुष आहेत हे त्याला लक्षात आलेलं आहे। त्या आत्मानुभवी आहेतच, पण श्रुती जसं सांगते ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, म्हणजे ते शरीरासकट ब्रह्मच आहेत हे शिष्याला पक्क पटलेलं आहे। म्हणजे आपल्यालाही आता जेव्हा समर्थ आता काही सांगतायत किंवा माझे सद्गुरू हे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती आहेत, यावर संपूर्ण निशंक होऊन श्रद्धेने आता आपण माया निरूपणाकडे वळायचं आहे। सुरुवातीची पहिलीच ओवी आहे, जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परम पुरुषा। आज आपण माया निरूपणातल्या एकूण 10 अशा सलग ओव्या बघणार आहोत, कारण यामध्ये पहिलं जे आहे ते आता लक्षात येईल, पण आज मात्र मी प्रत्येक ओवीनुसार बोलत जाणार आहे। आणि पहिलीच ओवी आपल्याला काय सांगते, सुंदर सद्गुरूंचं, अत्यंत सद्गुरूंना तो पूर्ण आपण शरणागत झालेलो, शिष्याची भूमिका आपण स्वीकारली आहे म्हणून मी सतत आपण म्हणते, कारण समर्थ आणि शिष्य पुन्हा गोष्टीनुसार होईल।
रादर दॅन आपण आपल्यालाच ती भूमिका घेतली तर ते जास्त अधिक आपण त्याच्या जवळ जाऊ, आपण रिलेट होऊ. तर आपण आता त्या गुरूंचं छानपैकी त्यांची आरती त्यांना ओवाळतोय किंवा त्यांचं मोठेपण असं सांगितलं जातंय पहिल्या ओळीतून. ज्यामध्ये काय आहे, की आत्ता जे मी म्हणलं तसंच, की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. शरीरासकट ते ब्रह्मच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट. ब्रह्म कसं असतं? तर सच्चिदानंद घन. सत चित आनंद घन. सत म्हणजे काय? की जिथे असतला असा प्रवेशच नाही. ते जिथे असत संभवत नाही. चित म्हणजे काय? तर जिथे अज्ञान संभवत नाही. ज्ञानरूपता आहे त्यामुळे अज्ञान संभवतच नाही. नाहीच आहे जिथे. आणि आनंद म्हणजे जिथे दुःख संभवतच नाही. ते जिथे प्रवेशच नाही या सगळ्या गोष्टींना, ते संभवत नाही. असे कोण आहे? तर असे जे आहेत ते आनंद कंद, सच्चिदानंद. जय जयजी सच्चिदानंद म्हटलंय. तर असे जे आहेत ते आपले श्री गुरु आहेत. इथे आपल्या ग्रंथानुसार स्वतः समर्थ तसे आहेत. ते आहेत आनंद कंद. आता हे पहिले जे दोन असतात भाग, सत आणि चित, म्हणजे काय? की जिथे असत पण संभवत नाही आणि चित म्हणजे इथे अज्ञानच संभवत नाही. या दोन गोष्टी श्री गुरूंना लागू होतात. आनंद आनंद ही उपभोगण्याची गोष्ट आहे. ती त्याच्याकडे असतेच, पण या पहिल्या दोन गोष्टी फक्त श्री गुरूंकडे असतात. त्यामुळे शिष्याला, आपल्याला सगळ्यांना आता ते लक्षात आलेलं आहे आणि म्हणून माया निरूपणाकडे जाण्यापूर्वी पहिलं जे आत्ता नमन केलं गेलं ते पहिलं श्री गुरूंना सांगितलेलं आहे. आणि तिथे म्हटलंय जय जयजी आनंद कंदा, जय जयजी निज बोधा परम पुरुषा. परम पुरुष श्रेष्ठ. आणि जय जयजी निजबोध. निजबोध म्हणजे काय? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला जे आता ब्रह्म हे स्वसंवेद्य असतं. स्वसंवेद्य आधी आता आपण स्वसंवेद्य म्हणू, म्हणजे कळून घेऊया. त्यातून आपल्याला तो निजबोध कळणार. स्वसंवेद्य म्हणजे काय? की लौकिक अर्थाने ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला ज्ञान होतं, असं ज्यांनी ज्ञान नाही ते ज्ञान आहेच, त्याने होत नाही असं जे ज्ञान आहे त्याला स्वसंवेद्य म्हणायचं. म्हणजे काय? तर ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मन आहे, 9 प्रमाण आहेत. प्रमाणही आपण बोललेलो होतो. अशी प्रमाण आहेत, ज्याने आपल्याला तर्क आहे ज्याच्यातलं, उदाहरणार्थ सांगितलं तर. अशाने आपल्याला काही काही गोष्टी कळतात. तर या कशावरही अवलंबून नसणारं असं जे ज्ञान आहे त्याला स्वसंवेद्य ज्ञान म्हणतात आणि त्यालाच इथे निजबोध असं म्हटलेलं आहे. आणि ते स्वसंवेद्यता ही गुरूंपाशी निजबोध करणारे कोण आहे? ते गुरु आहेत. आणि त्यांना नमन हे या पद्धतीने केलं गेलेलं. असे श्रेष्ठ म्हणजे पहिल्यांदाच त्यांचा शिष्य जय जयकार करतो. कसं असतं, एखाद्या जेव्हा एखाद्या गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होते, तेव्हा त्या गोष्टीसाठी जे कोणी कारणीभूत ठरलेलं असतं, आपण क्रेडिट्स म्हणतो त्याला. फार लौकिक याच्यातलंच मी उदाहरण देतेय, पण कळावं, साधारण कळावं. तर ती क्रेडिट, पण त्यातलं एक जे अगदी महत्वाचं की ज्याच्यामुळे हे झालंच नसतं, याची खूणगाठ आपल्याला माहीत असते मनामध्ये. त्यांचा आपण किती आपल्याला कळत नाही की काय असं मी करू की त्यांना ती संपूर्ण क्रेडिट त्यांनाच मिळेल बरं. आपल्याला लक्षातच येत नसतं. काय असं देऊ? कारण त्यांनीच ते माझं जे यश आहे, हे खरं तर त्यांचंच यश आहे. असं आपण व्यवहारात बरेचदा अनुभव घेत असतो. अगदी आता मी फक्त तो भाव इथे आणलेला आहे, की त्या शिष्याला कळलेलं आहे, की मला शिष्याला इथे हवंय काय? तर ती जी गुरूंची आत्मस्थिती आहे, त्या आत्मस्थितीप्रत मला त्यांनी पोहोचवावं. श्री गुरूंनी मला, शिष्याला आत्मस्थिती परत पोहोचवावं ही तळमळ असल्यामुळे आणि
त्यांच्या विना कोणी नाही याची खात्री झाल्यामुळे, अत्यंत निशंक झाल्याने जय जयकार तो या शब्दांमध्ये करत आहे. ज्याला खरं म्हटलं तर शब्द कमीच पडतात. शब्दा वाटे कितीही करायचा प्रयत्न केला तरी ते कमीच पडतात. पण तरी सुद्धा या पद्धतीने शिष्याने पहिल्या याच्यात माया निरूपणातल्या पहिल्याच ओवीत त्यांचा जय जयकार केला आहे. दुसरं, अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेने रचेली विशाळे, ते तुमचे कृपानेची बळे, विरती स्वानंद डोही. प्रत्येक शब्द यातला अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत सावधपणे ऐकण्याचा आहे. ते म्हणतात अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे. आता आत्ता आपण ज्या ओवी बघणार आहोत ना, त्या सगळ्या आता निदान त्यातला काय अर्थ आहे, गर्भित अर्थ काय आहे, त्या पद्धतीने बघणार आहे. आणि त्यानंतर त्या आपल्याला उतरवता कशा येतील या पद्धतीने आज आपण हे निरूपण करणार आहोत. तर पहिलंच हे त्यांनी सांगितली की अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेने रचेली विशाळे. सगळ्यात महत्वाचं मूळ माया. माया कुठली? पहिली आली मूळ माया, गुण माया आणि मग जड माया. फक्त आता आधी ऐकून घ्यायचंय, हे हळूहळू लक्षात येणार आहे आपल्याला. जेव्हा सृष्टी निर्माण झाली, एकोहम बहुस्याम संकल्प झाला, तोच मूळ मायेत म्हणजे ईश्वराचं, मूळ मायेतून गुण, गुण मायेतून जड, अशा अशा क्रमाने अनंत कोटी अशा ब्रह्मांडाची रचना झाली. दासबोधातही हे दिलेलं आहे डिटेलमध्ये. आता एका अंशावर ही सृष्टी भासते, ब्रह्माच्या एका अंशावर, असं गीतेत म्हटलेलं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता आपल्याला माईक आणि मिथ्या म्हणजे काय हे क्लिअरली करणं आवश्यक. तर त्याची शास्त्र काय हे देतं, ज्याला उत्पत्ती स्थिती लय आहे, जे नाशवंत आहे, त्याला माईक किंवा मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे परिवर्तनशील. आता अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, हा जो ढिसाळ शब्द वापरला आहे ना, तो इथे माईक या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे काय, ती जाणारी आहे, ती काही काळ येणार, काही काळ राहतील आणि काही काळाने ती जाणारी आहे, म्हणजे नाशवंत आहे, म्हणून त्यांना ढिसाळे म्हटलेलं. तर आता ही माईक असल्यामुळे आता मायेने रचेली विशाळे, या मायेने ही रचलेली आहे, ते तुमचे कृपाचेनी बळे, विरती स्वानंद डोही. तुमचे कृपाचेनी, अजून गुरूंच जय जयकार केल्यानंतर शिष्य आपली मनातली भावना म्हणतो की मला ही सृष्टी आली, कशी आली समजलं, पण ही माया अशी आहे की ही जी उत्पत्ती स्थिती लय आहे त्याला, पण मला हे नक्की माहितीये की तुमच्या कृपा दृष्टीने खाली जे आहे ते तुमचे कृपेचे निबळे. म्हणजे ही जी माया, हिचा निराश हा केवळ आणि केवळ तुमच्या कृपा दृष्टीनेच होणार आहे. किती शिष्याला म्हणजे निशंकता तर आलेली आहेच, पण गुरुवर असलेलं निस्सीम प्रेम आणि त्या प्रेमातून असलेल्या आपल्याकडचं जे काही कळलंय ते संवाद सुरू झाला सांगण्याचा, की हा जो विवेक म्हणजे निवडलं काय त्यांनी, ती माया बाजूला सारायची आहे हे निवडलं, आत्मस्थिती मला हवी आहे, हा विवेक केलाय शिष्याने इथे. पण मग ती कशी, तर ते सांगताय, तो शिष्य म्हणतोय की हा जो विवेक आहे तो, याचा जो मला हा विवेक निवडता येणं ही गोष्टच तुमच्या कृपेमुळे झालेली आहे, असं खाली त्यांनी, ते तुमचे कृपाचे निबळ. आणि मग काय, स्वानंद डोही म्हणजे काय, मी म्हणजे प्रत्येक
जीवाला ज्याचं स्वरूप स्वानंद म्हणजे आनंद रूप आहे, तिथे नेण्याची शक्ती ज्याला आहे ते तुम्ही आहात. आणि म्हणून शिष्याने इथे जय जयकार केल्यानंतर आता त्यांना सांगितलं, की असा जो ही जी स्वीकारण्याची म्हणजे कुठली, की श्रीगुरूंनी मला आता स्वीकारावं, त्यांच्या जवळ असलेली ही जी शक्ती आहे ती मला द्यावी आणि असं स्वानंद डोहात मला विहरू द्यावं, अशी इच्छा व्यक्त केली. पुढचं आहे, आता स्वामीने जे काही इच्छिले ते पाहिजे अंगीकारले, शरणागत अपुले, समर्थे उपेक्षू नये. फार सुंदर संवाद साधतोय शिष्य. आता स्वामीने जे काही इच्छिले म्हणजे की आता शिष्याने पूर्ण समर्थांकडे मागणं मागितलंय, की आता या म्हणजे मी एक पूर्ण शिष्यभाव स्वीकारून तुमच्याकडे आलेलो आहे. पूर्वीच्या गुरुकुलात जसे शिष्य खूप गुरु परीक्षा घ्यायचे, त्याप्रमाणेच इथे आता शिष्य म्हणतोय, की मला त्याची सगळ्याची कल्पना आहे आणि आता मात्र हा सगळा शिष्यभाव स्वीकारून मी तुमच्याकडे आलेलो आहे. तुमचा उपदेश हा निशंक मनाने स्वीकारायला आलेलो आहे. तर तुम्ही माझी उपेक्षा करू नका. फार महत्वाचं या ओवीतला हा पहिला एक शब्द फार महत्वाचा आहे. कसं आहे, श्री गुरु कधी जर रागावले, श्री गुरु प्रेम करतात, कधी रागावले, तर या गोष्टी ज्या आहेत म्हणजे निदान त्यांचं आपल्याकडे लक्ष तरी आहे. पण श्री गुरूंनी उपेक्षा करणं ही फार अतिशय काय म्हणतात वाईट गोष्ट. म्हणजे त्यांनी ते लक्षच देणार नाही. म्हणून तिसऱ्याच ओवीमध्ये शिष्य सांगतोय, की माझी उपेक्षा तुम्ही करू नका. मी माझा पूर्ण शरणागत भाव तुमच्याकडे समर्पित केलेला आहे आणि माझं मागणं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण एक वेळ माझ्यावर म्हणजे तुमचं माझ्यावर प्रेम आहे मला माहितीये, पण एक वेळ मला रागवा, याचा उलटा अर्थ आपण करून घेऊ, की एक वेळ मला रागवा, काय जे असेल ती शिक्षा द्या, पण माझी उपेक्षा करू नका. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. समर्थांनी दिलेलं आहे. अगदी असतच. म्हणजे आता आपल्याला लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे, की जेव्हा आम्ही सद्गुरूंच्या विषयी कोणतीही गोष्ट सद्गुरूंशी निगडीत करत असते, तेव्हा उपेक्षा माझी होईल अशा पद्धतीने आपलं वर्तन नसणं, नाही करणं किंवा न करणं ही आपली जबाबदारी आहे. पुढची ओवी सांगते, नाशिवंत म्या काय टाकावे ते मज स्वामीने सांगावे, मज दातारे करावे आपण ऐसे. किती शिष्य मोकळा होत चाललाय बघा. नाशिवंते मग काय टाकावे, नाशिवंत असं काय आहे हे मला तुम्ही सांगा, काय मी टाकू. कारण मागच्या ओवीत मागच्या त्यागनिरूपणात नाशिवंत तितुके देसी किंवा टाक असं ते म्हणाले. मग काय टाकावे हे तुम्ही मला समजवा, ते स्वामीने सांगावे. तुम्ही मला सांगा, मज दातारे काय करावे आपणा ऐसे. म्हणजे मज दातारे काय नाही करावे, म्हणजे मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. किती सुंदर एकच इच्छा आहे, पण ती इच्छा किती उत्तुंग आहे आणि किती अप्रोप्रिएट आहे हे बघा. मज दातारे करावे आपण ऐसे. तुम्ही ज्या स्थितीत आहात, तुम्ही ज्या स्वरूप स्थितीत आहात तसं मला करा. किती सुंदर मागणं मागितलं. काय असं मी टाकू ज्याने मी त्या स्थितीत येईन, हा त्याचा बराच अर्थ आहे त्यामध्ये. आणि एक्झॅक्टली या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तम पदे. काय सांगितलंय दासबोधात? नरदेह कशासाठी आलाय?
बहुत पावले उत्तम पदे. उत्तम पद, उत्तम पद म्हणजेच आत्मपद, म्हणजेच ब्रह्मपद. ते मिळवण्यासाठी तर हा देह आलेला आहे. आणि एक्झॅक्टली इथे शिष्य तेच सांगतोय, तेच हे करतोय, की मला तुम्ही तुमच्यासारखं करावं. अतिशय म्हणजे मी त्यांनी ज्यावेळी की नेमकं मी काय करावं, त्या आत्मस्थितीला तुमच्या कृपेने मी जाणार आहे, हे मला माहिती आहे. तर मला त्यासाठी मी काय करावं, हे तुम्ही सांगावं. हे शिष्याने सांगितलं, बोलला. पुढचं ऐकून शिष्याचे बोलणे. स्वामी म्हणती सावध होणे, अवधान देऊनी घेणे, आनंद पद. सगळा संवाद चालू आहे बरं का, शब्दाचा. पण बोलतय कोण याला महत्व आहे. सद्गुरु एकही शब्द, एकही अक्षर किंवा कोणतीही शिष्याला देण्याची भाषा किंवा बोलतानाचा संवाद हा कोणताही त्यांचा निरर्थक नसतो किंवा उगाचच गप्पा मारतायत असा नसतो. प्रत्येक त्यांच्या शब्दामध्ये, प्रत्येक त्यांच्या वाक्यामध्ये शिष्याचं हित दडलेलं आहे. मात्र इकडचा हा जो शब्द आहे की स्वामी म्हणती सावध होणे, हे फार महत्वाचं आहे. इथे आपली जबाबदारी आहे सावध होणे. सावध साक्षेपी दक्ष तया तत्काळची मोक्ष, समर्थच म्हणतात. मग सावध होणे म्हणजे काय, याविषयी, या गोष्टीविषयी आपण त्याग निरूपणातल्या ओवीत श्रवण कसं करायचं हे आपण बघितलेलं आहे. त्याग निरूपणाचं तसं आपण अभ्यास करतोय म्हणून लावून घेऊया. श्रवण कसं म्हणजे आता ते काय म्हणतायत, गुरु इथे काय म्हणतायत की अवधान देऊन घेणे. तू अवधान देणे म्हणजे काय, चित्त एकाग्र कर, तू पूर्ण एकाग्रतेने ऐक. तर मग हे कसं, पुन्हा आपण त्याग निरूपणातलं एक बघितलेलं उदाहरण बघूया, लगेच आपल्याला इकडचं स्पष्ट होईल. श्रवण कसं करावं यासाठी त्याग निरूपणात चातकाचे उदाहरण दिलं होतं, की जो चातक पक्षी आहे तो ढगातलं येणारं पाणी म्हणजे आकाशात येणार पाऊस पडतो, तर ते ढगातलं येणारं पाणी पितो आणि तृप्त होतो. पृथ्वीवर जो पाण्याचा संचय झालेला असतो ते पाणी तो पीत नाही. त्यामुळे तो अत्यंत म्हणजे जेव्हा ते पाऊस बरसतो अत्यंत व्याकुळतेने, अत्यंत काय म्हणूया की फक्त आणि फक्त एकच अशा त्या एका याने तो बघत असतो याच्याकडे, पाऊस येण्याची वाट बघत असतो. आणि पाऊस आला की त्याचं थेंब तो पीत राहतो, ते पावसाचं पाणी पितो आणि त्याने तृप्त होतो. याला श्रवण म्हटलं होतं. अगदी इथे असं अवधान सद्गुरु जे सांगतात, पृथ्वीवरचं पाणी संचय झालेलं पाणी, साचलेलं पाणी तो पीत नाही. याचा अर्थ काय, इतर कुठल्याही अनावश्यक गोष्टींमध्ये मन चित्त न अडकू देता तू, इथे जे सद्गुरु सांगतायत ते मी म्हणते, तू आता अवधान एक चित्त माझ्याकडे लक्ष दे. आणि मी आता तुला सांगतो की काय यामध्ये गुरु हे आपण मागच्या त्यागनिरूपणात पण बघितलं होतं की आपण प्रापंचिक असल्यामुळे आपल्याला संन्यासासारखं सगळं घरदार सोडून जाता येणं शक्य नाही. अगदी शेवटी शेवटी आपण हेच पाहिलं होतं की घरदार सोडायचं नाहीये, पण त्या घरादारावरचा संगत्या म्हणजे ममत्व ते सोडायचं आहे. त्याच्या ममत्वाचा त्याग करायचा, कर्म टाकायचं नाही. कर्म आपल्याला उत्तमच करायचं आहे, पण कर्मावरचा जो कर्तृत्व भाव आहे, मी केलं याच त्याग करायचा आहे. हे पुन्हा का सांगतेय, हेच शिष्याला ते सांगतायत, त्या पद्धतीने ते देणार आहे. म्हणून हे आपण आठवून
आपल्याला आत्ता गडी बसवून घ्यायची. म्हणजे काय, देह त्याग करायचा नाहीये. देह त्याग करून मिळणार काय? काहीच नाही मिळणार. पण त्या देहावरचं तादात्म्य, देह म्हणजे मी आहे, अशा दृष्टीने त्याच्याशी ऐक्य पावणं, हे सोडून द्यायचं आहे. मन, मन म्हणजे आपण आहोत का? किंवा मन टाकून देण्याची गोष्ट आहे का? तर नाही. मन नाही टाकायचंय. तर मनातले आपले साठलेले काम, क्रोध, सगळे षड्रिपू आहेत, जे कोणत्या ना कोणत्या तरी वेळी सारखे वर, 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 वर येत असतात. ठाण मांडून बसले असतात. असा सगळा भाग बाजूला करायचा आहे. हे सर्वप्रथम शिष्याचं म्हणजे कर्तव्य आहे. म्हणजे आपलं. मागच्याच त्यागनिरूपणात हे सांगितलं होतं. आणि इथे आता ते म्हणतायत, आता तुला मी आनंद पद काय? ते नीट सांगतो, म्हणजे व्यवस्थित सांगतो, समजून सांगतो. नीट ऐक, अवधान देऊन, सावधपणे. सावधपणे म्हणजे एकच चित्ताने. काय म्हणतो आपण, गोरोबा काकांनी म्हटलंय, की तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. तुझे रूप चित्ती राहो. चित्ताची भूमिकाच अशी आहे की ते अवधारण म्हणजे काय, पकडून ठेवतं. मग चित्ताने काय पकडून ठेवलं पाहिजे? चित्ताने आपलं घर पकडलं पाहिजे, व्यक्ती पकडली पाहिजे, व्यवसाय पकडला पाहिजे, स्वतःचा देह पकडला पाहिजे, काय नाही. गोरोबा काका सांगतात तसं तुझे रूप चित्ती राहो. तुझं कोण आहे? तो विठ्ठल आहे. आत्मरूप निर्गुणाचा आपण विचार करत नाही, सगुणाच्या आधारे निर्गुण पावीज, म्हणून तुझे रूप चित्ती राहो. अशा पद्धतीने तू सावध एक चित्त कर आणि ते ऐक. शिष्या 6वा आहे. शिष्या बहुमन घाली, आता बाष्कळता राहिली. येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडशी संदेह सागरी. आता समर्थांना जसं शिष्याचं मी वर्णन केलं की त्याला तळमळ लागली आहे, अतिशय प्रेम आलेलं आहे गुरूंवर, आणि म्हणून तो मोकळेपणाने, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, मोकळेपणा जिथे असेल तिथेच आपल्याला साधना करायला मोकळं अंतःकरण लागतं, साधना होऊ शकते. आपण जेव्हा गुरूंशी नातं मोकळं हवं, तर त्या मोकळेपणातून, आता शिष्याच्या या मोकळेपणातून गुरूंना, समर्थांना काय लक्षात आलं, की त्याची तळमळ लक्षात आली, प्रामाणिकपणा आला, एकनिष्ठ आहे हे लक्षात आलं, त्याचा अधिकार आता त्यांनी बघितला की काय अधिकार आहे आपल्या शिष्याचा, आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना आनंद पद आता जे आहे ते सांगायला सुरुवात केली. आणि ते सांगतायत की आता तू जे म्हणजे बाष्कळता राहिली, हे सगळं जे मी तुला सांगतोय ते काय कर, सगळ्या गोष्टी, सर्व ज्ञानेंद्रिय एकरूप कर, एकत्र कर. त्यानंतर मन कानात ठेव, म्हणजे मनाचा संकल्प कानामधून शब्द ऐकणार आहेस, ते सगळं एकवटून येऊ दे. कोणत्याही बाहेरच्या गोष्टीचा स्पर्श त्याला होऊ देऊ नको. बाष्कळता म्हणजे बाजूला कर त्या सगळ्या गोष्टी. आणि येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडशी संदेह सागरी. आता एवढं सगळं करून पुन्हा जर बाहेरच्या काही गोष्टींचा लेश तुझ्या मनात उतरला, तर मात्र पुन्हा तुला बुद्धिनिश्चय करता येणार नाही. शास्त्र सांगतं, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान. किती सगळं लॉजिकल आहे आणि कनेक्टेड आहे. ते सगळे विचार असे, आपण विचारांचं कनेक्शन जुळलं की आपल्याला आतमध्ये लक्षात यायला लागतं की अरे हो, बरोबर आहे. एक पायरी जरी मी गाळली कुठल्याही गोष्टीची, तर मला जे हवंय ती गोष्ट जशीच्या तशी मिळणार नाही. हे परमार्थातलं सत्य आहे. एकही पायरी गाळायचीच नाही, कारण त्या प्रत्येक पायरीवर आपलं हित आहे, संतांनी सांगितलेलं हित आहे. आता त्यांनी हे सांगितलं त्याला की अरे बाबा, तू कुठल्याही बाहेरच्या गोष्टी आता
मनाला लावू घेऊ नकोस, आतमध्ये आणू नकोस. मी ज्यावेळी तुझ्याशी संवाद साधतो आहे, नाही तर मात्र पुन्हा गडबड होईल आणि तुझा बुद्धी निश्चय होणार नाही. पुढे ते सांगतायत, अग्नी संगे लोह पिटे, तेणे तयाचा मळ तुटे, मग परियेसी झगडता पालटे, लोखंडपण तयाचे. याच्यातनं 7 आणि 8 मी एकत्र वाचते, कारण त्याचा अर्थ, त्याची उदाहरणं, दृष्टांत दिले, त्यामुळे तो एकत्र आहे. तर कसं आहे, तयाचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी ते सहसा पालटेना मृत्तिका रूपे. अत्यंत सुंदर दृष्टांत दिलाय. आधी उदाहरण सांगून समर्थ त्याला शिकवतायत, की ते काय सांगतायत, तू नीट लक्ष देऊन ऐक, असं म्हणून ते काय सांगताय, अग्नी संगे लोह पिटे, तेणे तयाचा मळ तुटे. आधी त्यांनी उदाहरण दिलं, की जे गंजलेलं जसं लोखंड शुद्ध करण्यासाठी ते लाल होईपर्यंत तापवून त्यावर असे घण घालावे लागतात. अशा खूप सुंदर उदाहरण दिलंय, हा नीट ऐका. अशा शुद्ध लोखंडाला परिसाचा जर स्पर्श झाला तर त्याचा गंज निघून जातो, आणि गंज निघून गेला की त्याचं लोखंडपण पण निघून जातं, त्यातलं लोखंड पण निघून जातं. आणि मग त्याचं कशात रूपांतर होतं, सोन्यात रूपांतर होतं. उदाहरणच दिलंय त्यांनी, त्याचं त्यांनीच सांगितलेलं. मग जर गंज निघून गेला नाही तर ते शुद्ध होत नाही, आणि शुद्ध झालं नाही तर ते सोनं नाही. लोखंडपण तयाचे, तयामळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी सहसा पालटेना मृत्तिका रूप. म्हणजे त्यांनी स्पष्ट हे केलंय. याचा अर्थ आपण कसा घ्यायचा, म्हणजे आपल्याला समजून, शिष्याला समजून सांगताना समर्थ म्हणतात, मी दृष्टांत दिला तुला, पण याचा अर्थ कसा कळायचा आहे, की हे जे मूळ आत्मस्वरूप आहे, आपलं जे मी आत्मस्वरूप आहे, त्यावर कशाचा गंज आहे, तर हे पंचकोश जे आहे, अन्नमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, आनंदमय कोश, हे पंचकोश. पंचकोशांचा आणि 4 देहांचा, म्हणजे कुठले, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, या सगळ्या देहांचं जे काही आवरण, अध्यास झालेला आहे, ते जर तो गंज चढलेला आहे, मग तो गंज जो चढतो, मग खरं तर आपलं रूप कसं आहे, त्याने तर गुरूंचं वर्णन केलं होतं, सच्चिदानंद, तेच तर आपलं रूप आहे. मग सच्चिदानंद रूप असताना आत्ता आपण शरीर, हे माझं मी आहे, एवढं संकुचित बोलतो, मरणार जाणार दुःख रूप, या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे काय झालं, की आपण त्यावर, त्या आत्मस्वरूपावर गंज जो चढलाय तो तसाच ठेवतो, अधिक चढवत जातो, त्याला आपण मानतो की ते मी आहे. पण आपण अशा पद्धतीने, आता जसं आपलं चाललंय तशा पद्धतीने, शास्त्राने, संत वचनांनी, श्री गुरूंच्या महाउपदेशाने जर अभ्यास झाला, श्री गुरूंचा उपदेश आला, त्याचा अभ्यास केला, तो अनुभवात घेतला, तर अज्ञान जे आहे, आपल्याला अज्ञान असल्यामुळे आपल्याला मूळ स्वरूप माहित नाही. मग अज्ञान जे आहे, अज्ञानांचा जो गंज आहे, तो बाजूला जाणार आहे. आणि जे गुरुवाक्य आहे, तत्वमसी, ते तू आहेस, हे ज्यावेळी सोहम साधनेने, ते मी आहे, असा अनुभव येईल. विवेक, वैराग्य, समाधी षटक, हे सगळं आपण पाहिलंय. मुमुक्षत्व, या साधन चतुष्टयाच्या आधाराने जेव्हा आपण अभ्यास करू, त्याप्रमाणे आचरण करू, तेव्हा काय घडणार आहे, जसं सोन्यात रूपांतर होतं, तसं मला माझं जे मूळ स्वरूप आहे, काही वेगळं आणायचंच नाहीये, नित्यप्राप्त जे मला आहे, त्याच स्वरूपाशी माझं ऐक्य होणार आहे, जे आता मी त्यापासून ढळलो आहे. किती सुंदर उदाहरण देऊन समर्थ शिष्याला समजवतात. त्यानंतर
म्हणून नाशिवंत तितुका मळ, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ आहेस बापा. आता मी तुम्हाला एक छान आठवण करून देणार आहे. आपण या ग्रंथाचा अनुबंध चतुष्टय बघितलं. त्या अनुबंध चतुष्टात विषय होता. तर या ग्रंथाचा विषय काय, त्याची ही ओवी आहे. विषय, मूळ विषयच काय आहे. तर पुन्हा एकदा सांगते, म्हणून नाशिवंत तितुका मळ. नाशिवंत जो आहे तो मळ आहे असं लक्षात घे. तुवा तजावा अमंगळ, ते अमंगळ बाजूला कर, त्याग कर त्याचा. तो गेलिया तू केवळ, तो गेलिया, तो बाजूला सरला की तू केवळ आहेस बापा. विषयच आहे आपल्या ग्रंथाचा मूळ विषय. मी, माझं स्वरूप काय आहे ते जाणणे आणि स्वरूपाशी ऐक्य पावणे हा आहे. मग ते कसं, हे ती ओवी सांगते आहे. म्हणजे आपल्या अनुबंध चतुष्टयातला विषय 9व्या ओवीत आला. माया निरूपणाच्या 9व्या ओवीत तो आला की आपले समर्थ शिष्याला सांगताय की हा मळ कुठला आहे. तर तू जो मी देह आहे, हे जग सत्य आहे, कर्तृत्व भोक्तृत्व आहे, देह तादात्म्याचा हा पूर्ण मळ आहे. माझे, मी, हे आपण भरपूर बोललेलो. ह्या सगळा जो भाग आहे, हा सगळा मळ जो आहे त्याचा त्याग कर. आणि त्यानंतर काय, जे नित्य प्राप्त स्वरूप आहे त्याचाच तुला फेर प्राप्ती होईल. म्हणजे आत्ता ढळलो आहोत तर पुन्हा त्यावर येऊन बसणार आहोत. पुन्हा वेगळीकडे कुठेही जायचं नाहीये. जे आहे त्याच पुन्हा प्राप्ती होणार आहे. आता ती घडी तशी नाहीये. म्हणून हे कळून घ्यावं लागतं आहे. म्हणजे यामध्ये देह जो आहे, मन जे आहे, जग जे आहे आजूबाजूला आपलं, त्या पद्धतीने म्हणजे ते त्या गोष्टी जाणून घेऊन, त्याचं स्वरूप जाणून घेऊन जर आपण आपल्या जीवनाची घडी बदलली तर आत्मानुभव नक्की आहे. मात्र देहामध्ये, मनामध्ये, या जगामध्ये जर अडकून राहिलो तर आत्मानुभव नाही, हे स्वच्छ संत, शास्त्र, श्री गुरु आपल्याला सांगतो. आता 10वं आहे, तरी नाशिवंत तू ते जाण माया, माईक जाले विलया, जाये विलया, ते मायेच्या विस्तार प्राण सखया. किती सुंदर शिष्याला म्हणलंय प्राण सखया. श्री गुरु आणि शिष्याच्या नात्याविषयी सुद्धा छान पद्धतीने समजून घ्यावं. तो भाव जर आपण जपला ना तर अर्ध्या अधिक गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने जाणून घेऊ शकतो आपण. हा फार महत्वाचा भाग आहे. ते मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो. 10 पर्यंतच आज आपण करणार, 10व्या ओवीपर्यंतच करणार आहोत. ते सांगताय तिथे की अरे, शरीर, मन आणि जग हे संपूर्ण नाशवंत आहे. आणि आत्ताच मगाशी आपण बघितलं की जे जे नाशवंत आहे ते माईक आहे. हे आपण स्पष्ट त्याचा निर्णय झालेला आहे. मग आता ते आपल्याला गुरु सांगताय की या देहाबरोबर, या मनाबरोबर, या जगाबरोबर अनावश्यक जो वेळ आहे, अंडरलाईन आहे, जो आपल्याला व्यवहार करायचा आहे तो त्याप्रमाणेच करायचा आहे. पण जो अनावश्यक वेळ आहे तो मात्र घालवणं हे निरर्थक आहे. आणि जे जे माईक आहे का निरर्थक आहे, तर जे जे माईक आहे ते लयाला जाणार आहे, लयाला त्याचा नाश होणार आहे. दिसताना इथे विस्तार प्रचंड दिसतोय त्याचा, पण त्याचा सगळ्याचा नाश होणार आहे. आणि म्हणून ते इकडे 10व्या याच्यात सांगतायत की हा जो मला तू अतिशय प्रिय आहेस, प्राण सखया, मला तू अत्यंत प्रिय असल्यामुळे अरे शिष्या, म्हणजे माझ्या शिष्या, तुला मी आता या मायेचा विस्तार जो आहे तो समूळ, म्हणजे तो पूर्णपणे तुला मी सांगणार आहे. असं या संपूर्ण 10 ओव्यांमध्ये आपल्याला आत्मारामाच्या ओव्यांमध्ये सांगितलंय.
आता मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं, की आपण हा आत्मारामाचा ग्रंथानुसार, आपला ज्या ग्रंथात दिलेला जो शब्दार्थ भावार्थ आहे, त्यानुसार पाहिलं. आता जे पाहिलं ते सगळं. आता याच ओव्यांचा आधार घेऊन, याच ओव्या आपल्याला जर जीवनात उतरवायच्या म्हणजे साधनेच्या पातळीवर उतरवायच्या असतील, तर आपण काय विचार केला पाहिजे? आता हा पहिला भाग जो आहे, तो आपण काय समजून घेतला, की या पद्धतीने श्री गुरु शिष्याला म्हणजे समर्थ आपल्याला समजावत आहेत. पण आता माझी ही रोजची माझी आत्ताचं जे आपलं सगळ्यांचं जीवन आहे, त्यामध्ये हे विचार बसवून घेण्याला मला काहीतरी ते साधनेत उतरवणं आवश्यक आहे. आणि ते मी कसे उतरवावे आणि त्या पद्धतीने म्हणजे आत्ता जे मला नाशवंत तू त्यागावे सांगितलंय, ते मी कसं करू? या याचा विचार या साधने म्हणजे ही साधना कशी असावी, ती कशी करावी याचा विचार या आता याच 10 ओव्यांमधून कसा करून घेऊया आणि ते आपल्या जीवनात कसं उतरवता येईल ते आता आपण पाहू. तर पहिलं जेव्हा गुरूंचा जय जयकार केला वगैरे ते सगळं झालं आता. हे सगळं आपण बघितलं. मग शिष्याने श्री गुरूंना काय द्यावं? सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिलाच प्रश्न येतो, की शिष्याला गुरूंनी मागितलं, की नाशवंत टाकावे. पण मग काय द्यावं? तर सगळ्यात महत्वाचं इथे आपण आता ज्यावेळी विचार केलाय, तर तुकारामांचं एक फार सुंदर म्हणजे चरण आहे. ते सांगून आपण मग त्याने जास्त कळेल आपल्याला. "घेशी तेव्हा देशी, असा तू उदार." असं विठ्ठलाला बोलतायत ते. किती अप्रतिम संवाद आहे बघा. देवाशी आपला संवाद काय असतो आणि संतांचा किती छान असतो बघा. आपला संवाद असतो, "देवा हे असं-असं मी केलंय, जरा बघ हं बाबा, काय ते वगैरे." अशा पद्धतीने आपण या ज्या नाशवंतातला आहे तेच त्याच्याशी बोलत असतो. आणि संत काय बोलतात? "घेशी तेव्हा देशी, असा तू उदार." म्हणजे देवाला हे करून सांगतोयस, की काही तू आमच्यावर काही फार हे करत नाही, असा काही उदार असा आहेस, असं काही नाहीये. "घेशी तेव्हा देशी." मग काय घेशी? फार सुंदर, फारच सुंदर संतांचा विचार आहे. देव काय घेतो आणि काय देतो, ही खरं तर भाषा आहे. म्हणजे आपण ज्यावेळी असं बोलत असतो, तर या भाषेतून आपल्याला त्या विचाराची परिपूर्णता येण्यासाठी ही भाषा आधी समजून घ्यावी लागते. तर तो काय घेतो? तर तो म्हणतो, "तू मला जीवभाव दे आणि मग मी तुला आत्मभाव देईन." आता घेणं-देणं ही भाषा आहे. खरं तर आपण म्हटलं आत्मस्वरूप म्हणजे हे काही नवीन काहीतरी आणायचं नाहीये. आत्मभाव जिथे आहे तिथेच आहे. ते आणणं-नेणं नाहीये. पण जसं आपण एकमेकांना आता आपण त्या स्वरूपाशी निगडीत त्या याच्यावरून ढळल्यामुळे आपल्याला कळून घेण्यासाठी ही भाषा चाललेली, की काय द्यायचंय? जीव द्यायचा नाहीये. श्री गुरु म्हणतात आपल्याला श्रीगुरूंना काय? विठ्ठलाला म्हणजेच काय श्रीगुरूंना. ईश्वर रूप जो देव आहे ते श्रीगुरूच असतात. मग त्याला मला काय द्यायचंय? जीव द्यायला सांगत नाहीत ते. तू जीव दे असं ते म्हणत नाही. तर तुझा जीवभाव दे. तसंच समर्थांनी इथे सांगितलं. जीवभाव धरणे म्हणजे काय? जीवभाव धरणे याचाच अर्थ मी देह आहे, ही पहिली ग्रंथी. ग्रंथी म्हणजे गाठ. पहिली गाठ अज्ञानाची. हरिपाठात आपण बघितलेलं आहे. किती आपल्याला बघा हा अभ्यास किती कनेक्टेड आहे. काय हरती ती हरी, अज्ञान रूपेण असं आपण बघितलं होतं. अज्ञान दुःख रूपेण हरती. नाही दुःखाचं हरण करतो, अज्ञानाचं हरण करतो. तो हरी. असं आपण हरिपाठात पण पाहिलेलं होतं. इथे तेच चाललंय, की बाबा अज्ञानाची जी गाठ आहे, ज्याच्यामुळे तो जीवभाव घट्ट झालेला आहे, तो जीवभावच मला देऊन टाक. श्री गुरूंना, संतांना शास्त्र आपल्याला जे सांगतंय, हा विचार पक्का करणे, देऊन टाक याचा अर्थ काय आहे, की हा विचार मला माझ्यामध्ये रुजवला पाहिजे. मी माझ्या मनात कोणता विचार म्हणजे बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आत्मानुभव ही जर अनुभवाची गोष्ट असेल, तर माझा निश्चय होणं आवश्यक आहे.
आणि त्या निश्चयाच्या आड काय येतंय, तर ही असलेल्या अज्ञान गाठी मला आड येत आहे. आणि म्हणून पहिलाच भाग काय येतोय, साधनेत आपण पहिला विचार करायचा आहे, तो म्हणजे मला शिष्य म्हणून गुरुला जीवभाव देऊन टाकायचा आहे. सोपं काय आहे का हो हे? जीवभाव देऊन टाकला असं म्हटलं की जीवभाव दिला गेला का? नाही होत. त्यामध्ये पण खूप पायऱ्या आहेत. हे जीवभाव देणे, आत्मभाव स्वयंसिद्धच आहे. जीवभाव देणे घेणे मी म्हंटल तसं सारखी ही भाषा आहे. पण ते जीवभाव त्यांना समर्पित करणे म्हणजे आपल्या बुद्धीतून ते काढून टाकणे. याकरता मला काय साधना केली पाहिजे? म्हणजे तो भाव श्री गुरूंना मी अर्पण करून टाकला, की तुम्ही जो मला आत्मभाव शिकवताय, त्यावर आपल्याला जर आरूढ व्हायचं असेल, तर हा जीवभाव काय आहे, हे आधी कळून घेणं गरजेचं आहे. ते आता आपण बोललोच, की सगळ्यात महत्वाचं त्यासाठी जेव्हा ते तू आहेस, असं जे महावाक्य, महावाक्याचा उपदेश जप नाही सांगितला, त्याला आपल्याला काय गंमत असते, आमचे श्री गुरु नेहमी म्हणतात, की आपल्याला सगळ्यांना अशी सवय असते, की काहीही दिलं, की पहिलं त्याचं पटकन काहीतरी जपमाळेत, नामाच्या ह्याच्यात घालून टाकायचं आणि त्याचं कर्मकांड बनवायचं. ही आपल्याला फार सवय असते. पण इथे महावाक्याच्या उपदेशामध्ये त्याचा जप नाही सांगितला. तिथे विचारची केला पाहिजे. ते तू आहेस. असं महावाक्याचा हा उपदेश श्री गुरूंकडून होतो. ते त्याचा वाच्यार्थ, त्याचा लक्षार्थ, वाच्यार्थ म्हणजे नुसतं वाचेने आता बोललोय त्यामध्ये शब्दाने कसा होतोय तो, आणि लक्ष काय म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये गूढ जे आहे त्याचा अर्थ काय, ते हळूहळू आता आपल्याला बघायचंय, की नक्की काय सांगितलंय मला. ईश्वर शरणागती सांगितली, कोणी करायचीये, या जीवाने करायचीये, हा वाच्य आहे. पण मुळात काय आहे? ब्रह्म हा जो कुटस्थ ही संकल्पना आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. साक्षी म्हणजेच आत्मा. दोन्हीचं ऐक्य ते एक आहे. ते तू आहेस याचा त्या महावाक्याचा लक्षार्थ तो आहे. ते लक्ष आहे, की जो कुटस्थ तेच ब्रह्म मी आहे. ते मी आहे. हे ते जे ते मी आहे म्हणजे ते तू आहे. हे जे महावाक्य सांगितलं, ते मी आहे. यामध्ये कन्वर्ट करणे याला साधना म्हणतात. विचाराने ही साधना होते. विचाराने एका दिवसात नाही. तर आपण हा बघतोय भाग. जेव्हा समर्थांनी आपलं सांगितलंय नाशवंत टाकावे, मग त्यासाठी आधी तो जीवभाव काय ते समजून घेणं आवश्यक आहे. महावाक्य जे सांगितले त्याचा अर्थ मला जो उपदेश केला आहे त्याचा जप न करता मी पूर्ण त्याचा विचाराने अभ्यास करत श्री गुरूंना समर्पित होणे ही त्यातली दुसरा भाग आहे. पहिला भाग आपण बघितला. आणि सगळ्यात महत्वाचं मोक्ष 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 हे जे आपलं उद्दिष्ट आपण सगळे म्हणतो, जीव ब्रह्मैक्य सिद्धी मोक्ष. पण मग हा जो मोक्ष आहे त्याकरता मला कशाचा गैरसमज काहीतरी आहे का नाहीये हे आधी विचार करायला पाहिजे. मग जो असला तो बाजूला केला पाहिजे. एखाद्या गोष्टीचा जर गैरसमज असला तो बाजूला केला की त्यालाच मुक्ती म्हणतात. मग इथे या आपल्या आत्मारामाच्या ग्रंथामधून आपल्याला जेव्हा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान असं जेव्हा ज्ञानेश्वरीत सांगितलं, ज्ञानोबा सांगतात, तेव्हा आपण मी जीव नाही, मी कोण आहे? मी ब्रह्म आहे. हा जो मी आहे, जे म्हणजे देहरूपाने जे आपण आपल्याला मी मानतो, तो बाजूला करून मी ब्रह्म आहे. हा जो मी आहे, या मी बद्दल म्हणजे जो देहरूपातल्या मी बद्दल मला खात्री आहे की जर माझा देह गेला की मी गेलो, म्हणून तर मृत्यूची भीती असते सगळ्यांना.
पण तसं नाही, आपण अभ्यासच यासाठी करतोय. आत्मरूप मी खरा आहे, देहरूप मी सत्य नाही. मग हा जो मी बद्दलचा जो गैरसमज आहे तो बाजूला झाला की मोक्ष आहे. म्हणजेच काय, देहरूप मी विचारा विचाराने बाजूला करत जो आत्मरूप मी आहे त्याचा अनुभव घेणे, याला मोक्ष म्हणतात. इतकं सहज आहे. जमणार आहे तर जमणार आहे, कारण अभ्यासाला सुरुवातच केली आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. शास्त्राचा आशीर्वाद आहे, ईश्वराचा आहे, सद्गुरूंचा आहे. त्यांच्या आशीर्वादाने हा विचार रुजवणं आपली जबाबदारी, ती मात्र आपल्याला करता आलीच पाहिजे. पण अशा म्हणजे ज्या भ्रमाच्या गाठी, भ्रम कुठले आहेत? मी देह, जग सत्य, पुन्हा हेच आहे सगळं. या भ्रमाच्या गाठी सुटणे याला मोक्ष म्हणतात. क्लिअर, एक अतिशय क्लिअर करून टाकायच्या या कॉन्सेप्ट. आता या जेव्हा आपण गाठी कमी करायचं म्हणतो, तेव्हा आपल्याला वेदांत शास्त्राच्या दृष्टीने काय शरीर किती आहे, काय आहे, किंवा सगळ्यात महत्वाचं शास्त्र ग्रंथी म्हणजे काय सांगतं, हे सगळं जाणून घेणं आवश्यक आहे. आता ग्रंथी जाणताना, ग्रंथी म्हणजे काय, गाठ. कुठली गाठ आहे? मी देह आहे, हीच पहिली गाठ आणि तीच खूपच घट्ट घट्ट रुजलेली जन्मोजन्मीची. वेदांत शास्त्र 4 देह सांगते. ते कुठले? तर स्थूल देह, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. यातले पहिले 3 देह हे आपल्याकडे आपण आहेत असं आपल्या आहे असं म्हणतात. महाकारण देह हा ऋषीमुनींचा, साधकाचा काही काळाने असा होऊ शकतो. पण ह्या 3 देह एवढंच आत्तापर्यंत एवढंच गरजेचं आहे, लक्षात ठेव. आणि शास्त्राच्या दृष्टीने आता ग्रंथी आपण म्हणतोय, तर हे जे 4ही देह म्हणजे मी असं वाटणं, हे जो भ्रम आहे त्या गाठीला शास्त्रानुसार ग्रंथी म्हणतात. 4ही देह बर, हे नीट लक्षात घ्यायचं. आणि या 4 देहांमधून अलगद आपल्याला बाजूला करणं याला मोक्ष म्हणतात. किती सहज आणि सोपं आहे. श्री गुरूंनीच सांगितलेलं आहे. मी माझ्या बाबतीत काही बोलत नाही. श्री गुरूंनी सांगितलं की या 4 देहांमधनं हळूहळू सुटका, हे मोक्ष आहे. जमतंय, जमतंय, जमणार आहे, कारण साधना कशी करायची हे आपल्याला दिलेलं आहे, संतांनीच दिलेलं आहे, श्री गुरूंनी सांगितलेलं आहे. मग आपण स्थूल देहापासून विचार करूया की ही साधना आता रोजच्या जीवनात आपल्याला उतरवायचंय. अजून एक 5 मिनिटं आहेत, त्यामध्ये आपला हा आजचा 10 पर्यंतचा हा भाग नक्की होणार आहे. अतिशय सुंदर विषय. आपण आधी समर्थांचं शिष्याला सांगितलेलं किती कळवळ्याने श्रीगुरु संवाद ऐकला, आणि आता ते आपल्या कसं करायचं याचा भाग सुरू आहे. मग आता आपल्याला देह तादात्म्य म्हणजे देहाशी एकरूप आपण झालेलो. मग ही ग्रंथीची सुटका कशी करायची? तर इथे आपल्याला श्री गुरु सांगतात, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की देहाशी बोलायला लागायचं. मोठ्या मोठ्याने नाही, काय नाही तर वेडच समजतील बाहेर सगळे आपल्याला, पण आपण बोलायला लागायचं. काय बोलायचं? आता यामध्ये आपण उदाहरण म्हणून घेऊया. एखाद दिवशी आपलं डोकं दुखतंय. डोकं म्हणजे आपण आहोत का, हा आधी विचार करायचा. म्हणजे डोकं ठणकतंय असं म्हटलं तर आपण म्हणतो मी ठणकतो असं म्हणतो का, तर आपलं म्हणतो माझं डोकं ठणकतंय. आता बघा, माझं डोकं म्हणजे माझ्यापासून डोकं वेगळं झालं. आपण त्या विचार कसा सखोल नेत ती साधना कशी करायची हे बघतो. आपल्याला देह तादात्म्य ग्रंथी बाजूला करायची. तर माझं डोकं ठणकतंय, तर माझं म्हणजे मी पासून माझं वेगळीकडे झालं. मग त्याच्याशी बोलायला सुरुवात करायची की मला कळलं तू ठणकतोस. मग आता काय करू? बर, तुला मी कुठली गोळी देतो, क्रोसिन बिसिन काय जे असेल ती देतो, आणि तू ती घे
आणि तू उद्या मात्र उद्या पुन्हा तुला तुझ्याप्रमाणे सगळा विचार करून काम करायचं आहे. आपण कोणाशी बोलतोय? आपल्याच डोक्याशी. पण ते माझं, म्हणजे माझ्यापासून वेगळं. आता यामध्ये साधी गोष्ट आहे, की जे आपल्यापासून वेगळं असतं, ते आपण साधन म्हणून वापर करतो. साधी गोष्ट आहे. पोळी लाटताना, लाटणं, लाटण्याने मी पोळी लाटते. लाटणं म्हणजे मी आहे का? लाटणं हे माझं पोळी करण्याचं साधन आहे. तसं विचार करण्याचं साधन हे माझं डोकं होत आहे. डोकं दुखतंय. अजून अजून पुढे जाणार आहोत आपण काही गोष्टींसाठी. याच्यातनं भाग महत्वाचा आहे, की जेव्हा आपण आपल्या शरीराशी बोलायला लागतो, तेव्हा मी मला शरीरापासून वेगळं करायला शिकते. स्थूल शरीराशी आपण हे बोललो. म्हणजे काय समजायचं? जे जे माझं आहे, ते मी नाही. विचार पक्का करायचा. ग्रंथी, गाठ सुटायची असेल, तर जे जे माझं आहे, ते मी नाही. यालाच म्हणजे ज्या क्षणी शरीरापासून स्थूल आपल्याला बाजूला व्हायचं असेल, तर ते मी नाही. जे माझं आहे ते मी नाही. असं आता आपण विचार करूया, किती गोष्टी आहेत अशा. डोकं जसं बघितलं तसंच आपल्याला किती जणांचे ऑपरेशन्स होतात. कशा-कशाची ऑपरेशन्स होतात. मग तेव्हा आपण आपल्या शरीराशी बोलू शकतो, की "हो मला दुखतंय तुला कळतंय. पण हे मी तुला सगळं पुरवलेलं आहे. उद्या तू तुझ्या कामाला लागायचं आहे." साधन, शरीर माझं वापरण्याचं साधन आहे. झालं ते वेगळं. असाच सूक्ष्म देहाचा निराश करता येऊ शकतो का आपल्याला? येऊ शकतो. सूक्ष्म देह म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. याचा जरा जास्त विचार करावा लागतो आपल्याला. सूक्ष्म देह म्हणजे आता मनाशी, मनाशी बोलायचंय आपल्याला. साधी गोष्ट आहे. आपण लहान मुलांना सांगतो किंवा कोणालाही एकमेकांना सांगतो, मन लावून काम कर बर का. मन लावून काम करावं, मन लावून अभ्यास करावा. ही वाक्य आपल्याला काही नवीन नाही. मन लावून कर, हे म्हणणं म्हणजे काय झालं? कशाला तरी लावणं, म्हणजे ते साधन झालं की नाही? मन म्हणजे मी होतो का मग? मी लागलो का? नाही. मन लावून कर, म्हणजे मन हे अभ्यास करण्याला लावायचं साधन झालं. तो मन असं हळू मन लावायचं, हे म्हणजे माझ्यापासून मी मन बाजूला केलं. गीतेमध्ये म्हटलंय, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. बंधनात कधी पडू? जेव्हा मी मन, मन म्हणजे मी म्हणजे मन असं मानेन, तेव्हा मी बंधनात आहे. आणि कारण बंध मोक्षयोः. मला मोक्षयोः ही कुठली गोष्ट आहे त्यातली? जेव्हा मी ते साधन म्हणून वापरायला सुरुवात करेन. अत्यंत विचाराने करण्याची ही साधना आहे. अतिशय सुंदर. तर मन आता आपल्याला मग मनाशी बोलता येणार आहे. तर मनाच्या वेळी अजून एक 5 मिनिटं मी घेणार आहे. म्हणजे आपला आजचा हा भाग पूर्ण कंप्लीट होईल. तर मनाशी आपण एखाद्या वेळी नाराज झालं मन, तर आपण काय बोलूया? की मला माहिती तू नाराज झालायस. तर हे जे सगळं नाराज होणं आहे, तर ते तुझं तुला नाराज व्हायचं, कधीतरी नाराज होतं, कधीतरी अतिशय आनंदात राहतो. तर ह्या वेळी आपण काय म्हणावं? तू आज आनंदात आहेस, मला कळलेलं. ठीक आहे, तू आनंदात राहा. पण तू आनंदात जे नाचतोय, ते नाचण्याला मी बांधील नाही. तू दुःखामुळे जे रडतोयस, भयंकर शोकात गेलायस, त्या शोकात जाण्याला मी बांधील नाही. कारण मी कोण आहे? आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप अमन आहे. हे आपण अभ्यासात शिकतो. उपनिषद सांगतात. आणि एकीकडे व्यवहारात, ही व्यवहाराची गोष्ट चालू आहे. व्यवहारात जर मी ही गोष्ट केली, तर आपोआपच बघा दुःखाला दुःखाचा दर्जा राहणार नाही. सुखाने हर्ष वायू होणार नाही. म्हणजे बॅलन्स लाईफ या गोष्टीने जगता येईल आणि आपलं जे आत्मस्वरूपाचं चिंतन आहे त्या गोष्टीपासून पण आपण बाजूला होणार
नाही. याकरता मला नक्की ही ग्रंथी सोडवायची असेल तर मी काय केलं पाहिजे याचा विचार करणं, हे आत्मारामाच्या माया निरूपणात आपण बघणं आवश्यक आहे. फक्त त्याग कर असं सांगून नुसतं उपयोग नाही. कशाचा त्याग कर? काय बाजूला कर? हे आपण आता यातून बघू. आणि ही अखंड साधना म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. हा एक मोठा प्रवास आहे. नुसते हे शब्द नाहीये. अनंत जन्मांपासून ही देहबुद्धी घट्ट आहे. ती आत्मबुद्धी करण्यामध्ये मला या गोष्टी मदत करणार आहेत. जे माझं आहे ते मी नाही. मन मला मन हे माझं साधन आहे. तसंच सुख-दुःख भोगणारा कोण आहे? तर तो जीव आहे. चेतन आपण सगळे. जीवाची डेफिनेशन पण आपण बघितली होती. मग आता यामध्ये प्रारब्धाने आपल्याला सगळ्याची उत्तरं दिली आहेत. प्रारब्धाने मला सुख-दुःख मिळालंय. माझ्याच अपूर्व कर्मानुसार ते सुख-दुःख आलंय. मग एक नक्की आहे, क्रियमाण स्वातंत्र्य माझ्याकडे. काय? तर जसं ते दुःख आलंय, जसं सुख आलंय, ते भोगणारा मी बांधील नाही. हे स्वातंत्र्य त्याला क्रियमाण म्हणायचंय. आपण आतून सूक्ष्म देहाचा निराश चालूय. आतून जे आपण बाहेरून करतो ते त्या पद्धतीने करणं यालाच कला म्हणतात. पण आतून मी जर ते स्वीकारलंच नाही, तर मी माझी आत्मस्थिती ढळू देत नाही. हा परिणाम आहे त्याचा. करून बघायला पाहिजे. हे मात्र आपली जबाबदारी. आता शांत तत्व आहे, तर माझी शांती मीच सांभाळली पाहिजे. आत्मतत्व हे शांत तत्व आहे, तर माझी शांती ही मी सांभाळण्यासाठी जिथे जिथे म्हणून मला काम, क्रोध, लोभ काय जो काही गोष्टी असतील त्याचा भाग येतो, तिथे तिथे मला विचारांनी त्या गोष्टी बाजूला सारणं म्हणजे त्याग करणं, त्या नाशवंत आहेत. हे सगळं विचार करणं ही आपली जबाबदारी आणि ही साधना आहे. हे क्रियमाण स्वातंत्र्य वापरणं आहे. आणि संत आपल्याला तेच सांगतात, सुख-दुःख समे कृत्वा. सुख आणि दुःख एकाच पातळीवर येतं, जेव्हा आपण अशी साधना करतो. ती मात्र 24/7च करणं अपेक्षित आहे. हे सगळ्यात महत्वाची हे आहे. आता यामध्ये सगळ्यात आपण व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्तेची गल्लत करता कामा नये. म्हणजे काय? की जेव्हा व्यावहारिक गोष्टींमध्ये आपल्याला जसं डॉक्टर काका एक नेहमी उदाहरण देतात, की ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांनी काय सांगितलं, सर्वत्र ब्रह्म आहे. हो ठीक आहे. मग आपण जे पोळी भाकरी करतो, त्यातही ब्रह्म आहे, त्या गॅस मध्ये ब्रह्म आहे, अग्नीत ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म. पण म्हणून आपण तवा खाणार नाही आहोत. आपण भाकरीच खाणार आहे. हा हा अविचार करणं हे म्हणजे आपण सत्तांमध्ये गल्लत करणं आहे. आपल्याला पारमार्थिक सत्ता काय सांगते आणि व्यावहारिक सत्तेत कसं वागायचं आहे, हा भाग मुळात क्लिअर करणं हा एक साधनेतला ग्रंथी सोडवण्यातला भाग आहे. त्यामुळे पारमार्थिक सत्ता म्हणजे सिद्धांत पक्के हवे, पण व्यावहारिक सत्तेत मात्र जे जसं कर्म करायचं आहे ते त्या पद्धतीनेच करता आलं पाहिजे आणि तसा विचार झाला पाहिजे. बुद्धी माझी नाही. मन जसं म्हटलं तसं बुद्धी नाही. बुद्धीलाही आपण म्हणतो की मला ऐनवेळी बुद्धीने दगा दिला, म्हणजे बुद्धी कशाला तरी लावली गेली होती. अगदी मनासारखंच त्याचाही विचार आपण करायचा आहे. याचं सुद्धा आपण खूप डिटेल करू शकतो. पण आता वेळ अजून एक 5-10 मिनिटं पुढे गेले, 5 मिनिटं पुढे गेली. तसंच चित्ताचं आहे. बुद्धीचं जसं आहे तसंच चित्ताचं आहे, की बुद्धीशी आपल्या म्हणजे जसं बुद्धीशी आपल्याला बोलता येतं. बुद्धीला सांगता येतं, की बाबा तुझ्या काही गोष्टी लक्षात राहिल्या नाही. त्यामुळे माझं हे नुकसान झालं. तुला लक्षात ठेवलं पाहिजे. बुद्धीशी बोलता येतं. बुद्धी हे साधन आहे. हे साधन आहे म्हणूनच आपण हे आता करतो. चित्त, चित्त माझं साधन आहे. माझं चित्त लागत नाही. असं आपण कित्येकदा म्हणतो. चित्त बिथरलं. नाही. मग आता हे चित्त हे लावण्याचं साधन आहे. मगाशी आपण गोरोबा काकांचं बघितलं. तुझे रूप चित्ती लावो.
लावण्याचं साधन आहे. त्याचा साधन म्हणूनच वापर करता यायला हवा. आता शेवटची गोष्ट ही आहे की प्राण, जे नुसतं म्हणलं तरी कासावीस होतो आपण, की प्राणही माझे, म्हणजे मी प्राण नाही, प्राण माझे आहे. जड आहेत या सगळ्या गोष्टी. प्राणापर्यंत आल्यावर आपल्याला जर असं 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 होतं की असं कसं. तर मुंडक उपनिषद सांगतं प्राणाचा प्राण जो आहे तो तू आहे. आता उपनिषदांचं शास्त्र आपण पक्क मानतो, ते खरं आहे. तर प्राणाचा प्राण म्हणजे आत्मा, आत्मतत्व मी आहे, प्राण मी नाही. आता ज्यावेळी आपण हे उपनिषदांच्या माध्यमातून समजून घेऊ तेव्हा आपल्याला कळेल प्राण गेला तरी मी जाणार नाही, कारण मी ते आत्मतत्व आहे. मग आता प्राण गेला तरी मृत्यूची भीती राहणार नाही, कारण मी, आपला गल्लत इथे आहे की मी गेलं म्हणजे मृत्यू आला, म्हणजे देह गेला की मी गेलो. महत्वाची ग्रंथी चा जे निराकरण आहे ते आपण आता बघत होतो. मी देह आहे, यातून भय काय आहे, तो मृत्यू आला आणि तो मृत्यू येऊ नये, तो तो कसा टळावा यासाठी अख्खं आयुष्य मग आपण घालवत बसतो. खरं तर तो आपल्या हातातच नाही. तरी सुद्धा बघा, विचार करून बघा या गोष्टींवर. तर अशा पद्धतीने प्राण ही मी नाही, प्राण माझे आहेत. मग आता जेव्हा आत्मरूप जो आहे तो अविनाशी आहे, आणि म्हणून आपलं शेवटचा जो 10वा आता आपण बघितला तिथे, तरी नाशिवंत ते तू जाण माया, माईक जाणे विलया, ते मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगत. आता हा मायेचा विस्तार काय असतो तो मी तुला सांगतो, असं समर्थ शिष्याला सांगतात. आणि आता आपण जे सगळं बघितलं ते या पद्धतीने, की मन, बुद्धी, चित्त, अहंकार, प्राण या सगळ्या गोष्टी माझे मध्ये मोडतात, ते मी नाही. आणि जे माझं आहे ते मी नाही हा आपण विचार रुजवण्यासाठी आपल्याला या 4 शरीरांचा देह जे आहेत त्या देहांचा निराश करण्याकरता त्याच्याशी बोलणं, त्याच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. तरच आत्मस्थिती मला हवी असं जे आपण मागणं मागितलं समर्थांकडे, शिष्याने मागितलं म्हणजे आपणच मागितलं, तर त्याच्यात नक्की काय करायला हवा विचार, हे आपल्याला श्रीगुरूंच्या कृपेने त्यांच्याच बळाने कळणार आहे. पण ती साधना मात्र, तो विचार मात्र आपण शास्त्रशुद्ध अस्सल श्रीगुरु जसं सांगतात त्या पद्धतीने करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना तो जमावा ही माझ्या सद्गुरूंचरणी प्रार्थना करते. आणि माया निरूपणातलं पहिल्या 10 ओव्यांचं आजचं चिंतन मी थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. स्वस्थ शरीर, शांत मन, तृप्त मन, इतकं सुंदर प्रवचन ऐकलं ते. डोळे मिटलेले, हाताची नमस्कार मुद्रा. ओ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति
शांति हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः हरि ओम।